कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मला आता दुसरा कुठलाही मार्ग दिसत नाही। नेत्राला अबॉर्शन करावंच लागेल। नेत्राच्या पोटात जोपर्यंत विरोचकाचा अंश आहे तोपर्यंत ती विरोचकाचा वध करू शकत नाही। आणि आता आपण आणखी वाट नाही बघू शकत। कदाचित हीच योग्य वेळ आहे विरोचक वधाची, आणि म्हणूनच देवी आई हे सगळं घडवून आणते। पण नेत्राला ही गोष्ट कळतच नाहीये। पण मग आता करायचं काय? आज डॉक्टरांनी सगळं नॉर्मल आहे सांगितल्यानंतर नेत्रा बाळाबद्दल आणखी पॉझिटिव्ह झालीये। आता काही झालं तरी ती या फॅक्ट्स नाही समजून घेणार। तुला दिसलेला तो काळा धूर द्योतक आहे। नेत्राच्या गर्भात असलेल्या विरोचकाच्या अस्तित्वाचा, विरोचकाचा अंश तिला आतल्या आत संपवेल, तिला आतल्या आत खाऊन टाकेल। नेत्राच्या गर्भात असलास तरी विरोचकाचा अंश आहेस तू। तू सुरक्षित राहा। हे युद्ध पुढे तुलाच लढायचंय। बाळाचा जन्म झाल्यानंतर नेत्रात ती नेत्रा नसेल जिला आपण ओळखतो, आणि हाच विरोचकाचा डाव आहे। अद्वैत, आता तुलाच काहीतरी करावं लागेल। नेत्रा अबॉर्शनसाठी तयार झालीच पाहिजे। अद्वैत, मला माहिती आहे अद्वैत, तू बाबा होणार आहेस म्हणून खूप आनंदात आहेस, होतास। तुझं मन मला कळणार नाही का रे? पण या अशा परिस्थितीत तुलाच नेत्राला समजावं लागतंय बाबा। पण अरे मला माहिती आहे हे सगळं खूप कठीण आहे, कठीण आहे। पण आपण आत्ताच या गोष्टी थांबवल्या तर पुढे येणारी संकट आपण टाळू शकतो। विचार कर। तुझी हिम्मत कशी झाली मला स्पर्श करायची? ऐक मी इथून। अगं तू दोन जीवांची आहेस, तू नको ना असं करूस, काळजी घे। मी तुझ्या बाळाला इजा पोहोचवणार नव्हते, खरंच सांगते। या घरात जर तुझ्या बाळाला कोणी इजा पोहोचवणार असेल तर ती तुझी इंद्राणी आत्या आहे। विश्वास ठेव नाहीतर नको ठेवूस, पण हे असंच होणार। माझ्या खोलीत बाळाचा फोटो होता, तो कुठे आहे? आत्या सांगा ना, कुठे आहे फोटो? तो फोटो मी घेतला होता, पण मला तो फोटो हवा आहे, देता का?
द्या ना, मला हवाय तो फोटो. नेत्रा, त्या फोटोवर विरोचकाने काय काय काढून ठेवलं होतं? विरोचकाने जे काही केलं होतं ना ते सगळं मी नीट करेन, पण मला तो फोटो हवाय आत्ताच्या आत्ता. तो फोटो नाहीये माझ्याकडे. फाडून टाकला मी तो फोटो. तू फोटो मागवला होतास बाळाचा, तनुच्या हातात होतं ते पोस्टर. तो फोटो कुठाचा? तो फोटो कुठाचा? तू नसताना तुझ्या त्या इंद्राणी आत्याने रागाने फाडून टाकलाय तो. मी माझ्या डोळ्यांनी का फाडलात फोटो? आत्या, मी काय विचारते, का फाडलात तुम्ही फोटो? ह्या सगळ्यात माझ्या बाळाचा काय दोष? फोटो होता तो. बाळाचा काय दोष म्हणजे? बाळाचा काय संबंध या सगळ्याशी? मग का फाडला फोटो? काय गरज होती? काय मिळालं तुम्हाला? नेत्रा, तू दवाखान्यात गेली होतीस तेव्हा तो विरोचक तुमच्या खोलीत गेला होता. आत्या, मला विरोचकाचं काही सांगू नका. एक वेळ विरोचकाने फोटो फाडला असताना तरी मला काही वाटलं नसतं, कारण विरोचकाची ती वृत्तीच आहे. तुम्ही आणि दर वेळेला विरोचकाची कारणं देणं बंद करा. विरोचक कोण आहे, तो काय करू शकतो हे मला माहिती आहे. मी आज सामील नाही झाले या युद्धात. आणि मुळात आता विरोचक शक्तीहीन आहे, तो काहीही करू शकत नाही. हे असं तुला वाटतंय कारण तू कर्तव्य टाळून भावनेच्या आहारी जाते. कसली भावना? मातृत्वाची भावना ना? मग ही मातृत्वाची भावना माझ्यामध्ये कोणी रुजवली आहे? देवी आईने रुजवली आहे ना? मग देवी आईने जी भावना माझ्यात रुजवली ती चुकीची कशी असू शकते? माझ्या गर्भात पाडणाऱ्या बाळाला पाडण्याची भाषा करताय तुम्ही. मातृत्वाची भावना ना तुम्हाला कधी कळणारच नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.